अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवा केल्याच असतील, परंतु जर काही कारणास्तव कोणाची सेवा राहिली असेल तर त्यांनी संकल्पयुक्त सेवा केली तर संकल्पामध्येच सोडू नका। प्रकट दिन झाला असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता। आता या सेवांची सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं, मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या म्हणून म्हटलं की व्हिडिओ आपण बनवूया, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे। आणि यापुढे जरी तुम्ही कोणत्याही स्वामींच्या सेवा केल्यात, मग श्री स्वामी चैत्र सारामृताची सेवा असेल, तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा स्वामींची कोणतीही अन्य सेवा जरी तुम्ही केलीत तरी याची सांगता कशी करावी, तर ज्या दिवशी तुमची सांगत आहे त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे। ते कसं करायचं, तर स्वामींना संपूर्ण अन्नाचा नैवेद्य दाखवायचा, घरी गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे आणि घरी एखादी सवाष्णी किंवा जोडपं किंवा लहान मुलांना जेवू घालायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात चांगली गोष्ट ती म्हणजे जर जवळ अनाथाश्रम असेल, वृद्धाश्रम असेल किंवा रस्त्यावरती जे गोरगरीब असतात, ज्यांना खरंच 2 वेळचं खायलाही मिळत नाही, अशांना सरळ अन्नदान करावं सगळ्यात चांगला मार्ग आहे। आणि यातलं जर तुम्हाला काही शक्य नाही झालं तर जवळच्या मठात, केंद्रात किंवा मंदिरात, नाहीच तर अक्कलकोटच्या वटवृक्ष अन्नछत्रामध्ये सुद्धा तुम्ही अन्नदानासाठी देणगी देऊ शकता। तर अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे। तर कोणतीही जर तुम्ही सेवा करणार असाल स्वामी महाराजांची, तर अन्नदान करूनच त्याची सांगता करा। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। श्री स्वामी समर्थ।